सिद्धू तू ऐकतोयस ना रे? नाही ऐकायचंय मला त्या बाळाबद्दल, नकोय मला ते बाळ. जे बाळ माझ्या भावनाच्या जीवावर उठलंय ना त्याचा आणि माझा काही संबंध नाही. मला तोंड सुद्धा नाही बघायचं त्याचा. फक्त माझी भावना बरी व्हायला हवी बास, बाकी काही नकोय. हे पा, बाळाची तब्येत खालवत चालली आहे. ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीये. त्याच्या बाबांना NICU मध्ये बोलवलंय, अर्जंट या. सिद्धू, अरे वीणा, चल आपण जाऊन बघूया बाळाला. हो सॉरी, पण NICU मध्ये फक्त बाळाच्या आईबाबांनाच जाण्याची परवानगी आहे. तुम्ही आज जाऊ शकत नाही. बाबा काय करायचं आता? मला काहीच कळत नाही वीणा. म्हणजे आपण तिकडे जाऊ शकत नाही. बाळा आणि सिद्धू ऐकायलाच तयार नाही. कसली तयारी? काय करणार आहेस तू जानू? जैन, शेवटचं सांगते, दार उघड. ते शक्य नाही. ओके, शक्य नाहीये का? ठीक आहे, मग आता परिणाम भोगायला तयार राहा. तुला सांगितलं होतं, आता मी तुला पुरती ओळखायला लागलीये रे. त्यामुळे तुझ्या कारस्थानांना तोंड कसं द्यायचं हे मला चांगलंच माहिती. म्हणूनच मी घराबाहेर तयारीनिशी पडले होते. कारण जर का मी तसं केलं नसतं तर माझ्यासारखं मूर्ख दुसरं कोणी असूच शकलं नसतं, कळलं? पण एक गोष्ट लक्षात ठेव, तर पुन्हा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस. एन्जॉय. जानू, 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 अशी कशी ग तू भोळी? तर तुम्हा सगळ्यांना मी रस्त्यावर आणणारच, आणि तेही तुम्हाला सावरायला वेळ मिळायच्या आत. तर बघशीलच तू, तुला मिळवूनच गप्प बसेन मी. काय वाटेल ते झालं ना तरी मी तुझा हात कधीच सोडणार नाही. तुला शुद्धीवर यायला कितीही वेळ लागला तरी चालेल. देवाला आपली कितीही परीक्षा घ्यायची असती ना तरी मी धीर सोडणार नाही. मी कायम तुझ्या सोबतच आहे भावना. मिस्टर सिद्धिराज, तुमच्या बाळाला RCBSची गरज आहे. तुमचं ब्लड ग्रुप मॅच होतंय. तुम्ही प्लीज ब्लड डोनेशनसाठी चला. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी भावनाला सोडून कुठेही जाणार नाही. अहो, पण तुमच्या बाळाला तुमची गरज आहे. सिद्धू जरा विचार करणार आहे. ते तुमचं बाळ आहे ना, तुझं आणि भावनाचं. सिद्धू, अरे त्या लहानग्या बाळाला गरज आहे रे तुझी. सिद्धू, तुम्ही दोघांनी किती स्वप्न पाहिली त्या बाळाकरता. अरे त्या बाळाला गरज आहे तुझी. सिद्धू, असं नको वागूस, जा रे. सिद्धू, अरे ऐक ना, आम्ही आहोत इथे भावनाकडे. तू प्लीज बाळाकडे जाशील. तुम्हाला रक्त पाहिजे ना, हे घ्या. पण मी भावनाला सोडून कुठेही जाणार नाहीये. अहो सर, असं होत नाही. तुम्हाला ब्लड डोनेशन रूम मध्ये यावं लागेल. इथे सेटअप नाहीये आमच्याकडे. काय वाटेल ते झालं तरी मी इथून हलणार नाहीये. पाहिजे तर तुमचा सेटअप इकडे आणा, पण मी इथून कुठेही जाणार नाहीये. डॉक्टर, मला एक विनंती करायची. म्हणजे मला माहिती आहे हे सोपं नाहीये, पण सिद्धू इथनंच रक्त देऊ शकतो का? म्हणजे तुमचा जो काही सेटअप असेल तो या इथे आणणं शक्य आहे का डॉक्टर? हो सिस्टर, पोर्टेबल सेटअप इथेच आणा. आपण अजून वेळ वाया घालवू शकत नाही. शेवटी मी फायनली माझ्या रूम मध्ये आले. किती दिवसांनी मी माझ्या खोलीत आली आहे.
अगं निलांबरी हळू, बाहेर ऐकेल कोण? म्हणजे तू या घरात आली आहे खरी, पण आधी जसं काही तू वागलीयस ते घरातले अजून कोणी विसरले नाही आहेत. असो, पण मला एक सांगा, मी का हळू बोलू? हे पण तर माझ्या हक्काचंच घर आहे ना. माझं खूप प्रेम आहे निलांबरी तुझ्यावर. मी खूप मिस केलं तुला निलांबर. तू नव्हतीस तरी खोली खायला उठली होती मला. मला प्लीज एक वचन दे, आता तू परत असं काही वागणार नाहीस. घरच्यांची मनं जिंकशील आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहशील. कसले भोळे आहात ना तुम्ही. लगेच मला उपदेश द्यायला आले. एकही संधी सोडत नाहीत ना तुम्ही. प्लीज ऐक ना माझं निलांबरी, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. जेव्हा तू हे सगळं काही चुकीचं वागतेस ना, तेव्हा मला खूप वाईट वाटतं ग. बघवत नाही हे सगळं. खरंच तुम्हाला बघवत नाही हे सगळं? तसंच ना मला माझा अपमान झालेला हे बघवत नाही. त्या दिवशी घरातले सगळे मला हकलत होते घरातून बाहेर. त्यावेळी तुम्ही माझी बाजू घेतली असती, पण नाही, तुम्ही माझी बाजू नाही घेतली. मी इतके दिवस रस्त्यावर राहिले. तुम्ही म्हणता ना तुमचं प्रेम होतं, जर प्रेम असतं ना माझ्यासोबत रस्त्यावर राहायला आले असता, पण नाही. कारण माहिती काय? कारण तुम्ही बघू बघू होता, आहात आणि राहणार. आणि त्यामुळे मी पण नाही बदलणार. मी आहे अशीच राहणार. अजून एक, दुसऱ्यांदा चाव्या आलात माझ्या हातात. आता तुम्ही बघाच की अजून काय काय घडतंय या घरात. आले मोठे मला अक्कल शिकवायला. फक्त तू हवी आहेस. तुझ्याशिवाय कुठल्याही गोष्टीला इथे अर्थ नाहीये. प्लीज प्लीज परत घे. ती प्रेम आहे यांचं यांच्या बायकोवर. देवाने आता अजून यांची परीक्षा घेऊ नये. यांचं सुखी आनंदी कुटुंब पूर्ण होऊन दे. जानू आज माझ्याशी जे काही वागली ना, ते मी कधीच विसरू शकत नाही. मला असं वाटलं होतं की तिला घाबरवून धमक्या देऊन तिला कायमचं माझ्यापाशी आणू शकतो, बट नो. तिला काहीच फरक पडत नाहीये. माझ्या कोणत्याच गोष्टीचा तिच्यावर परिणामच होत नाहीये. आधी एकटी होती म्हणून ती माझी होती, पण आता सगळ्यांचा सपोर्ट आहे तिला. आणि त्या सगळ्यांमुळे जानू आज माझ्यापासून लांब आहे. माझ्या जानूची सपोर्ट सिस्टीम फक्त आणि फक्त मीच असू शकतो, बाकी कोणी नाही. तिच्या या सपोर्ट सिस्टीमला तोडण्यासाठी मला ॲक्च्युअल ॲक्शन घ्यावी लागेल. नुसतं बोलून पेपरवर साईन करून काही होणार नाही. त्या घराचा ताबा आता घ्यायलाच हवा, आणि तोही लवकरात लवकर. रस्त्यावर राहण्याची पाळी येईल ना, तेव्हा बघू ना कसं माझ्या जानूला माझ्यापासून लांब ठेवतायत. फाईल रेडी ठेवा, मी कलेक्ट करायला येतोय.